नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उडदाय प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि कळी बघा कशी लागलेली आहे. कळीसुद्धा हे बघा कशी कळी लागली आहे. उडीदसुद्धा चांगला आलेला आहे. अशा प्रकारे उडीद आलेला आहे आपलं. आणि हे बघा उडीद कसं आहे, कळी बघा कशी बैठला कसं उडीद आहे बघा. आणि हे बी KBG 28 कावेरी हे बी आपण वापरलेलं आहे बघा. अशा प्रकारे आलेलं आहे उडीद. कळी बघा, कळीसुद्धा जामपैकी आलेली आहे बघा. आपली सध्या आता फवारणी चालू आहे. हे पाहू शकता आपण हे औषध वापरलेलं आहे. हे औषध आपण झाडाला बळ येण्यासाठी, झाडाला काळुकी येण्यासाठी, झाडात न्याट येण्यासाठी वापरलेला आहे. आणि कळी बी आपल्या झाडाला जाम लागलेली आहे, त्यासाठी आपण हे औषध वापरले आणि उतारा चांगला पडावा. आणि हे पाहू शकता 1 लिटरची बाटली आहे. बघा. आणि हे बघा आपण हे एक औषध वापरलं आहे नेल्सा. आणि हे आपण ह्यासाठी आळीसाठी वापरलेलं आहे. झाडावर रोग, मावा, आळी किंवा डास वगैरे बसत असेल यांच्यासाठी ह्यासाठी हे आपण औषध वापरलेलं आहे. आणि हे बघा हे 150 ml औषध आहे आणि हे आपण आळीसाठी वापरलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे उडीद आलेलं आहे आपलं. बैलान पेरलेलं आहे बघा. बघा कळी बघा एकदम जाम कळी आलेली आहे. हे पाहू शकता बघा आपण ह्यासाठी औषध वापरलेलं आहे. आळ्या खायला लागलेल्या आहेत आणि कळी बघा कशी लागलेली आहे बघा. कळी झाड बारीक आहे पण कळी बघा कशी लागली आहे, जामपैकी लागली आहे. बघा हे अशा प्रकारे आलेलं आहे. आणि आपलं उडीद जरा दाट झालेला आहे, उतार पातळ झालेला आहे बघा कसं. बघा कळी कशी लागली आहे बघा. झाड बारीक आहे पण कळी बघा कशी. जरा रोग पडला आहे ह्याच्यावर, त्यासाठी आपली फवारणी चालू आहे, दुसरी फवारणी चालू आहे बघा. जामपैकी कळी लागली आहे. आपल्याला यात उतारा चांगला पडणार आहे बघा. झाड कसं आले बघा, कळी कशी लागली. आपली दुसरी फवारणी चालू आहे बघा. कशी आहे कळी. हे बघा पाहू शकता आपली फवारणी चालू आहे बघा कसं आहे. बघा शेतकरी मित्रांनो आपली फवारणी चालू आहे. नुसतं आपल्याला तुषार पडले तरी चालतंय बघा. फवारणी कशी चालू बघा पाहू शकताय. अशा प्रकारे फवारणी चालू आहे बघा. अशा प्रकारे फवारणी चालू आहे. एकदम बारीक तुषार पडतेत बघा. आणि ह्याचा आपल्याला फायदा होतोय बघा. नुसतं एकदम आज बारीक तुषार पडतेत बघा. मागातली फवारणी पण आपण ह्यांच्याकडून केली आहे बघा. कळी कशी लागली बघा, एकदम जाम आहे. सुधारणा जामपैकी झाली आहे बघा. अशा प्रकारे फवारणी चालू आहे बघा. दिसते तर का डोळ्याला नुसतं बारीक तुषार पडतात बघा. बघा आपण फवारणी झाली आहे सध्या आपली. हे बघा आपण
दुसरी फवारणी आबाळ आलेला आहे. आबाळामुळे जास्त आळी बळावते, त्यामुळे आपण दुसरी फवारणी केली आहे. कीड जास्त वाढली आहे बघा. बघा उडीद आपलं चांगलं आलेलं आहे. अशा प्रकारे उडीद आलेलं आहे. कळी बघा जांभळा. हे उडीद आपलं टोटल 3 एकर उडीद आहे आणि आपण कावेरी बी वापरलेला आहे. अशा प्रकारे बघा बी कसं आहे बघा. बघा आपण आता फवारणी केलेली आहे आणि ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला 15 ते 20 दिवसात दुसरा व्हिडिओ करून पाठवणार आहे. बघा याचा रिझल्ट काय येतोय, आळी कमी होते का नाही, हे आपण 15 ते 20 दिवसात मी दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. त्यात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं उडीद आलेलं आहे बघा. तर मित्रांनो हे आपण बघू शकता, हे उडदातून उरलेलं औषध आपण मिरच्यावर मारायला लागलेलो आहे. आणि ह्यावर जर बघा, ह्यावर नॉर्मल कुठतर बोकडा दिसत आहे. जर ह्यासाठी आपण हे आळीचं औषध वापरणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे बोकडा पडलेला आहे आणि यासाठी आपण उडदातून उरलेलं औषध ह्यावर आपण मारायला लागलेलो आहे. हे बघा अजून चिमट पडलेली नाही. आता ही चिमट 10 दिवसात पडणार आहे. आणि बघा हे अशा प्रकारे बोकडा पडलेला आहे बघा. तर बघा मित्रांनो, ज्या जागेला जास्त बी टोचलेलं आहे त्या जागेला जास्त बोकडा पडलेला आहे आणि ज्या जागेला एक बी त्या जागेला हवा यावं बोकडा पडलेला नाही. हे बघा एकच झाड आहे पण कसं टवटवीत आहे बघा. हो ही 2 झाडं आहे. ज्या जागेला जास्त बी टोचलेलं आहे त्या जागेला जास्त बोकडा पडलेला आहे. हो भाई सेपरेट झाड आहे बघा, ह्याच्यावर बोकडा पडलेला नाही आणि ते झाडं उंच पण आलेत बघा. ही सिंगल झाड आहे बघा कसं टवटवीत आहे. हो बघा ही सेपरेट झाड आहे. हो हे बघा ज्या जागेला चिमट जास्त दाट टुचले त्या जागेला हो बाई बोकडा पडलाय आणि ते झाडं उंच पण आले नाहीत बघा. तर बघा मित्रांनो, हे 30 ते 35 दिवसाची रोपं आहेत, एवढे आलेले आहेत आणि बोकडा पडलेला आहे बघा मित्रांनो. दाट चिमट टोचले बघा, बोकडा किती पडलेला आहे बघा. हे कांदे रोपं पण आपण लावलेले आहेत, ह्याच्यावर पण कुठं तरी आळी दिसायला लागलेली आहे बघा. बघा अशा प्रकारे ही रोपं आलेली आहेत. ही पण 30 ते 35 दिवसाची आहे ती बघा. सध्या आपण चिमट ही पण फोडलेली नाही. ही सिंगल रोप बघा केवढा आलेला आहे. आणि हे बघा बघा ही बोकडा पडल्यामुळे शेंडसुद्धा जळायला लागलेले आहेत. हो का हो का ही शेंडसुद्धा जळायला लागलेले आहेत. ही सिंगल झाड बघा कसं आलेलं आहे. हो का ही बोकडा पडलेला आहे. हो का मुळ्यावर सुद्धा रोग पडलेला आहे बघा. मुळ्यावर सुद्धा आळी लागली आहे पण मुळ्यावर आपण मारणार नाही औषध, कारण मुळे सध्या खायला आलेले आहेत बघा. बघा मित्रांनो काय जागेला झाडे जागेवर जळून गेलेली आहेत बघा. बघा तुम्ही बघू शकता. हो का जागेवर झाडे जळून गेलेली आहेत. तर बघू शकता मित्रांनो, हो का भेंडीवर सुद्धा रोग पडलेला आहे. ही पण भेंडी 30 ते 35 दिवसाची भेंडी बघा कशी आलेली आहे. देशी भेंडी बघा रोपे कशी आलेली आहेत. हे बघा गवारी पण 30 ते 35 दिवसाची गवारी बघा कशी आली. सिंगल झाड असल्यामुळे झाड चांगलं आलंय
तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गवारी भेंडी हो ही अशी आलेली आहे बघा. गवारी एकदम जाम आलेली आहे. 30 ते 35 दिवसाची गवारी आहे. बघा कशी आलेली आहे बघा. रोग नाही काय सुद्धा नाही गवारीवर. बघा कशी आलेली आहे भेंडी. बघा कशी आलेली आहे. देशी भेंडी आहे, देशी गवारी आहे. बघा आपण कांदे सुद्धा लावलेले आहेत. 30 दिवसाचे कांदे आहेत. बघा कांदे कसे आलेत. बघू शकता तुम्ही एकदम कडक कांदा आहे. वास घेतल्यावर डोकं हलणारा कांदा आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे कांदा आपण लावलेला आहे. बघा कसा कांदा लावलेला आहे. बैलाने सरी पाडून कांदा पाण्यात लावलेला आहे. बघा इकडे कोथिंबीर आहे, शेपू आहे, देशी शेपू आहे. बघा कोथिंबीर ही देशी. बघा कोथिंबीर. बघा कोथिंबीर कशी आलेली आहे. देशी शेपू बघा एकदम वास असा घमघमाट येतोय. बघा कशी आहे शेपू. शेपू पण 30 ते 35 दिवसाची शेपू आहे. बघा सध्या खाय चालू केलेली आहे आपण. कशी आहे शेपू. बघा अशा प्रकारे आपण सरीला टोचलेली आहे शेपू. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण माळव लावलेला आहे बघा.